रिमोट सेन्सिंग असेल, इरिगेशन असेल, म्हणजे पूर्ण सिलेबस आपल्याला कंपल्सरी नाही झालेला आता. त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे अॅग्रो एनर्जी. गुड इव्हनिंग फ्रेंड्स. आज आपण या ठिकाणी जो व्हिडिओ बनवत आहोत तो एमपीएससी फॉरेस्ट मेन्स 2025 साठी अॅग्री इंजिनिअरिंग ऑप्शनल शी रिलेटेड हा व्हिडिओ आहे. जी आपली बॅच अॅग्री इंजिनिअरिंगची न्यू बॅच लॉन्च होत आहे, त्या बॅच बद्दल आपण या व्हिडिओ मध्ये बोलणार आहोत. या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला 4 गोष्टी सांगणार आहे की पहिली तर बॅच कधी लॉन्च होणार आहे आणि एवढा टाइम का लागला आहे, हा एक पॉइंट असेल. दुसरा असेल की या बॅच मध्ये आम्ही तुम्हाला काय काय प्रोव्हाइड करणार आहोत, कुठल्या कुठल्या फॅसिलिटीज आम्ही इथं प्रोव्हाइड करणार, जसे नोट्स असतील, रेकॉर्डेड व्हिडिओ असतील किंवा क्लासरूम व्हिडिओ असतील, डेली आन्सर रायटिंग असेल, ह्या गोष्टी आम्ही आपण ह्या सेकंड पॉइंट मध्ये डिस्कस करणार आहोत. थर्ड पॉइंट मध्ये हे डिस्कस करणार आहोत की सिलेबस, आणि हा खूपच इम्पॉर्टंट म्हणजे सिग्निफिकंट पॉइंट आहे की अॅग्री इंजिनिअरिंगचा सिलेबस डिस्कस करणं. अॅग्री इंजिनिअरिंगचा सिलेबस थोडंसं हटके आहे, बट ज्या मुलांनी ऑब्जेक्टिव्ह मेन्स केलेली, राज्यसेवेची ऑब्जेक्टिव्ह मेन्स, त्या मुलांसाठी हा सिलेबस खूप सोपा आहे. कारण ऑलरेडी आपण 70% सिलेबस हा ऑब्जेक्टिव्हच्या ह्याच्यामध्ये पाहिला, जसं की रिमोट सेन्सिंग असेल, इरिगेशन असेल, सॉइल सॉइलशी रिलेटेड टॉपिक्स आहे, सॉइल इरोजन वाला, सॉइल कन्झर्वेशनचा तो टॉपिक आपण पाहिलेला आहे. त्याच्यानंतर सेक्शन बी मध्ये जे टॉपिक्स आहेत एनर्जीशी रिलेटेड, बायोगॅस वगैरे आहेत, ते सर्व, सोलार असेल, हे सर्व टॉपिक्स अॅग्री इंजिनिअरिंग मध्ये जशाल तसे ऑब्जेक्टिव्ह मधून कॉपी पेस्ट झालेले आहेत आणि ऑलमोस्ट सिलेबस सेम आहे. जसं की लास्ट 2024 मध्ये मी अॅग्री इंजिनिअरिंगची 4 दिवसाची बॅच घेतली होती. त्या बॅच मध्ये मी फक्त आणि फक्त ऑब्जेक्टिव्ह थ्रू सब्जेक्टिव्ह अॅग्री इंजिनिअरिंग शिकवलं होतं आणि त्याच्यामध्ये ऑलमोस्ट 130 मार्काचा ऑब्जेक्टिव्ह मधला सिलेबस जसाला तसा रिफ्लेक्ट झाला होता पेपरमध्ये. तो मी फक्त डिकोड करून दिला होता. आणि हे का शक्य होतं की मला ऑब्जेक्टिव्हचा सिलेबस माहित आहे आणि अॅग्री इंजिनिअरिंगचा ऑप्शनलचा फॉरेस्टचा पण सिलेबस माहित आहे. हा दोन्हीचं कॉम्बिनेशन असल्यामुळं मला ते खूप सोपं गेलं मुलांना सांगायला, आणि मुलांना पण ते ऑर्गॅनिक वेने समजायला खूप सोपं गेलं. जास्त काही एफर्ट करायची गरज लागली नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर सांगायचं झालं असेल तर गेल्या वर्षी अॅग्री इंजिनिअरिंग मध्ये 30 मार्क्सचा रिमोट सेन्सिंग आणि फॉरेस्ट्री मध्ये 10 मार्क्सचं रिमोट सेन्सिंग, हे केवळ आणि केवळ आम्ही 1 ते 1.5 तासामध्ये गेल्या वर्षी कव्हर केलं होतं. मी युपीएससीच्या IFS चे एक 10-12 क्वेश्चन इथं दाखवले होते आणि जो सिलेबस, ज्या नोट्स होत्या ऑब्जेक्टिव्हच्या, त्या नोट्स आणि अॅग्री इंजिनिअरिंगच्या ऑप्शनच्या नोट्स मी कम्पेअर करून दाखवल्या होत्या आणि हार्डली आम्ही 1-1.5 तासामध्ये हा 40 मार्क्सचा पोर्शन कव्हर केला होता. म्हणजे तुम्ही जर दोन्ही ऑप्शन बघून जर 400 मार्क्स बघितले, 400 मधले 40 मार्क्स म्हणजे 10% सिलेबस 2 तासामध्ये कव्हर झाला होता. ज्या मुलांना ऑब्जेक्टिव्हचा सिलेबसचा आयडिया होती, ज्यांनी राज्यसेवेच्या मेन्स लिहिल्यात. आणि लास्ट इयर राज्यसेवेच्या जास्त जागा असल्यामुळे प्रत्येकाने राज्यसेवेचा सिलेबस कव्हर केलेला होता. तर अॅग्री इंजिनिअरिंग इतका सोपा आणि सिंपल सब्जेक्ट आहे ज्यांनी राज्यसेवेचे मेन्स ऑलरेडी केलेले आहे. त्याच्यामध्ये फक्त एक न्यूमेरिकल वाला पार्ट आहे आणि रायटिंग कशी करायची आहे, याच्यामध्ये काय काय गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, डेफिनेशन किती इम्पॉर्टंट आहे, त्यानंतर फॉर्म्युले किती इम्पॉर्टंट आहेत, डायग्राम किती इम्पॉर्टंट आहेत आणि त्या कन्सेप्ट कशा प्रकारे मांडायच्या आहेत. हे जेव्हा आन्सर रायटिंग मधून सोपं आन्सर रायटिंग करू आपण, डेली आन्सर रायटिंग, तर तुमचं सोपं होत जाईल. सो अॅग्री इंजिनिअरिंग मध्ये हे 3-4 गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, त्या आपण डिस्कस करणार आहोत. आणि लास्टला आहे एक की नीती आयएस मध्ये का क्लास जॉईन करायला पाहिजे. आता जे काय आम्ही आता एमपीएससी फॉरेस्ट साठी 2025 साठी फॉरेस्टची बॅच ऑलमोस्ट 25% आमचा सिलेबस कव्हर झालेला आहे आणि 3 टेस्ट झालेला आहे. तर मी तुम्हाला डंकी की चोट पर सांगतो इथं की बाबा, जे काही अॅग्री इंजिनिअरिंग आणि फॉरेस्ट्रीचा जे सिलेबस आहे तो ऑलमोस्ट रिमोट सेन्सिंग सारखा सेम आहे. आणि जो फॉरेस्ट्री मध्ये जे आन्सर रायटिंग केलेले आहेत, 3 टेस्ट ज्या लिहिलेल्या आहेत मुलांनी, त्या टेस्ट एवढ्या एक्सलंट लिहिलेल्या आहेत की युपीएससीच्या सिव्हिल सर्व्हिसच्या टॉपर्सला लाजवल एवढ्या भारी टेस्ट लिहिलेल्या आहेत मुलांनी. मी त्या सर्व ग्रुपवरती टाकलेल्या आहेत. इव्हन मी 1-2 चॅनलला पण त्या कॉपीज शेअर केलेल्या आहेत. तर त्या तुम्ही तिथं पाहू शकता. म्हणजे जे अगोदर आपल्याकडे न्यूनगंड होता ना की एमपीएससीच्या मुलांना सब्जेक्टिव्ह जमणार नाहीये, इथं येऊन माझ्याकडे ऑफिसमध्ये येऊन, क्लासमध्ये येऊन खूप सारे IFS मित्र, एसीएफ मित्र जे जुने झालेले आहेत, माझे काही मित्र आहेत, त्यांनी येऊन पेपर पाहिले आणि अक्षरशः ते सरप्राईज झाले की त्यांना असं वाटू लागलं की हे जे पेपर लिहिलं आहे ते चॅट जीपीटी वरतून कॉपी पेस्ट करून एकाच माणसाने पाहून लिहिलेले आहे. पण ते रिअल टाइम मध्ये लिहिलेलं आहे. आम्ही त्याचे रेकॉर्डिंग केलेलं आहे, मुलांचे व्हिडिओ आहेत, टेस्टिमोनी आहे आणि मुलं काही खोटं बोलत नसतात. जे एक्झाम क्लासरूम मध्ये येतात ते काही खोटं बोलत नाही, त्यांचा आम्ही रील पण केलेला आहे. तर तुम्ही ते जर पेपर पाहिले
तर खरोखरच सरप्रायझिंग आहे की महाराष्ट्रातील मराठी मीडियम मधले किंवा एमपीएससीचा ऑब्जेक्टिव्ह सिलेबस करणारे पोरं, ऑब्जेक्टिव्हची तयारी करणारी मुलं 1-1.5 महिन्यामध्ये एवढं चांगल्या प्रकारे लिहू शकतात. तर का लिहू शकतात, कसे लिहितायत, काय केलं पाहिजे, हे सर्व मी फॉरेस्टच्या क्लासमध्ये शिकवलेलं आहे. मी तुम्हाला लिहून देतो की इथिक्सचा जीएस 1, 2, 3, 4 किंवा एसीचा पेपर जेवढा भारी नसेल, तेवढा हा फॉरेस्ट 2025च्या मेन्सचा एमपीएससी मधल्या मुलांचा पेपर भारी असणार आहे. म्हणजे लोक सिव्हिल मधून फॉरेस्ट मध्ये कॉपी पेस्ट करत असतात, पण एमपीएससी मध्ये असं होणार आहे की फॉरेस्ट मेन्सच्या टॉपर्स कॉपी मधून राज्यसेवा मेन्सचे लोक, सिव्हिलचे मेन्सचे लोक कॉपी पेस्ट करणार आहेत त्यांची रायटिंग स्किल. तर या लेवलला प्रिपरेशन गेलेलं आहे. सो जास्त वेळ वेळ न घालवता तुम्ही हे प्रिपरेशन स्टार्ट करावं फॉरेस्ट्रीचं आणि बाकीच्या मुलांसोबत ऍग्री इंजिनिअरिंग, कारण ऑलमोस्ट फॉरेस्ट्रीचा बऱ्यापैकी सिलेबस कव्हर झालेला आहे मुलांचा. त्यासोबतच गट ब चा पेपर झालेला आहे. या संडेला आता गट क चा पण पेपर कव्हर होणार आहे आपला. तर गट क चा पेपर झाल्यानंतर ऑलमोस्ट 4 महिने राहतात. तर 4 महिन्यामध्ये हे पॉसिबल आहे ऍग्री इंजिनिअरिंग फॉरेस्ट्री दोन्ही पण ऑप्शनल करणं. पण सगळ्यात मेन आहे की ऍग्री इंजिनिअरिंग असेल, जिओलॉजी असेल तुमचा दुसरा, किंवा त्याच्यानंतर बॉटनी वगैरे असते त्याच्यासोबत फॉरेस्ट्री सोबत. फॉरेस्ट्री हा सोपा ऑप्शनल आहे त्या मनाने. पण ऍग्री इंजिनिअरिंग, जिओलॉजी, बॉटनी, मॅथ्स असेल कोणाचा, मेकॅनिकल इंजिनिअरिंग असेल कोणाचं, केमिस्ट्री आहे कोणाचं, फिजिक्स आहे, तर हे थोडेसे अवघड ऑप्शनल आहेत. तर याच्यासाठी खूप थोडासा जास्त टाइम दिला पाहिजे रिलेटिव्हली की फॉरेस्ट्रीच्या. सो ऍग्री इंजिनिअरिंग लेट चालू करण्याचं कारणच हे होतं की मुलांना एक स्पेस भेटावं की गट ब ची पण तयारी करण्यासाठी, कारण एकाच एक्झाम वरती रिलाय राहणं काही मला प्रॅग्मॅटिक वाटलं नाही, प्रॅक्टिकल वाटलं नाही. त्याच्यामुळे मी ऍग्री इंजिनिअरिंग चालू नव्हतं केलं. आम्ही फॉरेस्ट्री चालू केलं होतं आणि फॉरेस्ट्रीची बी बॅच आमची ही सकाळी 8 वाजता चालू होती. 7:30 अगोदर तर 7:30चा टाइम होता. आता गट ब झाल्यापासून आम्ही 8चा टाइम केलाय. पण जो 7:30चा टाइम होता त्याचा बेनिफिट असा झाला की मुलांना 9:30 वाजताच ते फ्री होऊन गेले त्यांचा अभ्यास करण्यासाठी. तर आता त्याच्यामुळे त्यांचा सिलेबस, फॉरेस्ट्रीचा सिलेबस पण कव्हर होता. त्यांना कॉन्फिडन्स आला. त्यांनी 3-3, 4-4 टेस्ट लिहिलं, डेली आन्सर रायटिंग केलेलं आहे. तर त्या सर्वांचा बेनिफिट झाला. तर आता मला वाटतं सगळ्यांनी गेअरअप केलेला आहे सेकंड ऑप्शनल साठी, आणि सगळ्यांची डिमांड आहे की ऍग्री इंजिनिअरिंगचा ऑप्शनल हा आता कधी चालू होत आहे. तर ऍग्री इंजिनिअरिंगची बॅच आपण चालू करत आहोत 12 तारखेला, 12 जानेवारीला. ठीक आहे. 12 जानला आपण चालू करत आहोत ऍक्च्युअल सिलेबसला. त्याच्या अगोदर मी 1-2 व्हिडिओ असेच सिलेबस डिकोडचे आणि एक जनरल स्ट्रॅटेजीचे टाकत की पेपर पॅटर्न वगैरे कसं आहे. तर 12 जानेवारीला असणार आहे आपली बॅच, आणि तेच बॅचचा टायमिंग असणार आहे 11:30 सकाळी, 11:30 ते 1:30चा. जेणेकरून की तुम्ही फॉरेस्ट्रीचा सकाळचा क्लास केल्यानंतर तुम्ही लगेच 11-11:30 वाजता ब्रेकफास्ट वगैरे करून 1:30 पर्यंत तुम्ही दोन्ही ऑप्शनलचे क्लास संपवून आपल्या दुपारच्या नंतर आपलं काम करायला फ्री राहतात. त्यानंतर काय आहे की याच्यामध्ये आम्ही तुम्हाला सिलेबस कव्हरेज करून देणार आहोत पूर्णच्या पूर्ण. आपला हा 45 टू 50 लेक्चरचा हा क्लास असणार आहे. डेट चालणारा हा क्लास असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 45 ते 50 लेक्चर भेटतील. ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही फॉर्मॅट मध्ये अवेलेबल आहे आपला हा कोर्स. ऑनलाईन आणि ऑफलाईन याच्यामध्ये दोन्ही मध्ये पण आहे. पहिले तर कव्हरेज सिलेबसचा टॉपिक वाईज की ज्या फॉर्मॅट मध्ये आपल्याला आन्सर रायटिंग करायचे आहे त्या फॉर्मॅट मध्ये, त्याच्यामध्ये न्यूमेरिकल सॉल्व्ह करून घेतले जातील, डायग्राम काढून डायग्राम दिले जातील, डेफिनेशन दिलं असेल, जे काही फीचर्स असतील ते व्यवस्थित प्रकारे समजतील अशा भाषेमध्ये सांगितले जातील, शिकवले जातील. त्यामुळे त्याच्याबद्दल तर निश्चिंत राहा. कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आल्याशिवाय आपण कुठलाही टॉपिक पुढे घेऊन जाणार नाही. तर आणि एक्झाम मध्ये जर आपण शिकवलेल्या टॉपिक मधला क्वेश्चन आला तर कधीच मिस होणार नाही. त्याच्यामुळे त्याचं काहीच कोणी टेन्शन घ्यायची गरज नाही. एकदम निश्चिंत राहा कन्सेप्च्युअल क्लॅरिटी बद्दल. सेकंड पॉइंट आहे आपला डेली आन्सर रायटिंगचा. आता फॉरेस्ट्री मध्ये कसं डेली आन्सर रायटिंगचा ज्यादा बेनिफिट आहे, पण ऍग्री इंजिनिअरिंग मध्ये पण त्याच्यासोबत सोबत डेली आन्सर रायटिंग जर केली आपण, तर डेली आन्सर रायटिंग म्हणजे कसं, याच्यात ऍग्री इंजिनिअरिंग फॉरेस्ट्री मध्ये हे आन्सर रायटिंगची स्किल आहे थोडीशी. पण ऍग्री इंजिनिअरिंग म्हणजे काय की रिकॉल करायच्या, तर फॅक्ट्स आपल्या रिकॉल करायच्या. आणि जर डेली आन्सर रायटिंग केली आपण, डेली जर फॅक्ट्स रिकॉल करू लागले की सॉइल इरोजनचे डेफिनेशन 2 दिवसांनी विसरून जाते आपली, रिमोट सेन्सिंगचे डेफिनेशन आपण किती दिवसापासून करतो ते आपल्याला आठवत नाही. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या आठवण्यासाठी आपल्याला डेली आन्सर रायटिंग करायची आहे. आणि डेली आन्सर रायटिंग केल्यामुळे काय फायदा होणार आहे की आपली रिकॉलिंगची जी ॲबिलिटी आहे ती वाढणार आहे, आणि यातून कॉन्फिडन्स बिल्ड होणार आहे, आणि तो कॉन्फिडन्स आपल्याला कुठं एक्झाम मध्ये काम येणार आहे. तर डेली आन्सर रायटिंग मध्ये 3 ते 4 क्वेश्चन असणार आहे, आणि आपण ह्या 3 ते 4 क्वेश्चन मध्ये काय करणार आहे, जे काही आपण 2 तास क्लासमध्ये जो काही सिलेबस पाहिलाय त्या पूर्ण सिलेबसला क्वेश्चन आन्सर फॉर्मॅट मध्ये ट्रान्सफॉर्म करणार आहेत, जे की आम्ही फॉरेस्ट्रीच्या क्लासमध्ये केलेला आहे. की आमचा जो पूर्ण सिलेबस आहे फॉरेस्ट्रीचा हा क्वेश्चन आन्सर मध्ये बी ट्रान्सफॉर्म झालेला आहे,
आणि एक साईडला नोट्स पण बनलेला आहे. म्हणजे 2 फॉर्मॅट मध्ये, की हे जे कंटेंट दिले नोट्स मध्ये त्याला कशा प्रकारे वापरायचं हे पण आपल्या लक्षात येऊन जाते. सो डेली आन्सर रायटिंग ही इम्पॉर्टंट आहे. आणि सगळ्यात मला एक इम्पॉर्टंट गोष्ट वाटली, म्हणजे फॉरेस्ट्रीच्या बॅच मध्ये पाहिली ना, की कुणीही न्यूनगंड बाळगायची गरज नाहीये. कशासाठी? की आन्सर रायटिंग, आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न झालाय, हा युपीएससीच्या मुलांसाठी बेनिफिशियल आहे. जर तुम्ही ह्या एमपीएससीच्या फॉरेस्ट्रीच्या बॅचच्या मुलांचे जर पेपर बघितले, तर तुमचा हा न्यूनगंड निघून जाईल. आणि फर्स्ट टाइम काही लोकांनी थर्ड टेस्ट फर्स्ट टाइम लिहिली, कुणी सेकंड टेस्ट फर्स्ट टाइम लिहिली, कुणी पहिला पेपर फर्स्ट टाइम लिहिलाय. तर हे तुम्ही फर्स्ट टाइम जरी पाहिलं ना, तरी एवढं छान प्रकारे लिहिलेलं आहे की कुठलाही कुठलाही टॉपर्स तुमच्या समोर या आन्सर समोर फिक्का पडल. आणि फक्त त्याला एक डायरेक्शनची गरज होती, आणि ते मी फॉरेस्ट्रीच्या बॅच मध्ये मुलांना दिली. आणि ते मुलांनी खूप फास्ट कॅच केली, जे की युपीएससीच्या मुलं करत नाहीत. युपीएससीच्या मुलांमध्ये कसं ओव्हर कॉन्फिडन्स असतो, आणि ओव्हर कॉन्फिडन्स असल्यामुळे काय होतंय की थोडस ते सांगितलेल्या गोष्टी ऑब्झर्व करत नाही. पण एमपीएससीचे मुले हे सिन्सिअर आहेत, डिसिप्लिन मध्ये राहणारे लोक आहेत, आणि त्यांना समजतात गोष्टी. मी म्हणेल की युपीएससीचे मुलं खूप इमोशनल आहेत, आणि एमपीएससी मधले जे प्रिपरेशन करतात मुलं ते खूप प्रॅग्मॅटिक आणि प्रॅक्टिकल आहेत. तर ते सांगितलेल्या गोष्टी खूप लवकर ऑब्झर्व करतात, आणि त्यांच्याकडे मेहनत करण्याची कॅपॅबिलिटी पण जास्त आहे. त्यांचा ऍटिट्यूड पण एवढा खराब नाही. युपीएससीच्या मुलांचा थोडासा रिजिड ऍटिट्यूड असतो, पण एमपीएससीच्या मुलांचा ऍटिट्यूड हा फ्लेक्झिबल आहे. त्यामुळे याचा काय फायदा होतो आपल्याला, की फास्ट वेने ते ग्रास करताय सगळ्या दिलेल्या सांगितलेल्या कन्सेप्ट असतील, सांगितलेलं स्ट्रक्चर असेल, ह्या सर्व गोष्टी. आणि त्याचा फायदा आपल्याला ह्या ऍग्री इंजिनिअरिंग मध्ये पण होणार आहे. आणि त्याच्यामुळं आन्सर रायटिंगची बिलकुल कुठल्याही प्रकारची भीती बाळगू नका. मी तर म्हणेल की जर नुसतं फॉरेस्ट्री आणि ऍग्री इंजिनिअरिंगच्या आन्सर रायटिंग वरती तुम्ही राज्यसेवेचे सिव्हिलचा मेन्स काढू शकता. कारण राज्यसेवेच्या सिव्हिल्स मध्ये काहीच कॉम्पिटिशन नाही, कोणालाच माहित नाही, काही कुठलाही क्लास चालू नाही, एवढा कट ऑफ सांगून ठेवला बाहेर मार्केटमध्ये की कोणालाच अभ्यास नाही करून दिलेला. 125चा कटअप सांगितल्यानंतर कोणाचे मार्क्स होते, कोणाचेच मार्क्स नव्हते 125 प्लस. आणि 125 वाला सांगितलं तर 127चा कटअप लागू शकतो. सो ती ओपन फील्ड आहे सगळ्यासाठी. आणि फक्त आन्सर रायटिंगच्या जीवावरती पण आपण हे करू शकतोय. मी तुम्हाला एवढी गॅरंटी देतो. त्याच्यामुळे तुम्ही त्या बाबतीत आन्सर रायटिंगच्या बाबतीत निश्चिंत राहा. ते पूर्ण माझी जिम्मेदारी आहे, माझी अकाउंटेबिलिटी असेल. जर कोणाचा आन्सर रायटिंग मध्ये जर कोणाला काही प्रॉब्लेम आला मे महिन्यामध्ये, तर त्याची पूर्ण अकाउंटेबिलिटी माझी असेल. त्याच्याबद्दल काय तुम्ही निश्चिंत राहा. आम्ही तर तुम्हाला जे काय बेस्ट ऑफ बेस्ट गायडन्स तुम्हाला आम्ही इथे देणार आहोत. म्हणजे माझ्याकडे ऑलमोस्ट 10 लोक आय एफ एस ऑफिसर आहेत, 2 रँकर आहेत, प्रतिशक आहे, 4 रँकर आहे, त्यानंतर 8 रँकर आहे प्रत्येक इंदलकर, त्यानंतर 13 रँकर आहे प्रांजल चोपडे, 32 रँकर आहे संदीप शिंदे, त्यानंतर अश्विनी खांबे, आता लेटेस्ट मध्ये त्यांना महाराष्ट्र केडर भेटलेला आहे आय एफ एस मध्ये. तर त्या मॅडम आहेत आपल्याला सांगायला. तर आपल्याकडे कुठल्याही प्रकारचं गायडन्सची कमी नाहीये. सर्व टॉपर्स आहेत, एकदम मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूट मध्ये काम करणारे लोक आहेत आपल्याला गाईड करायला. जरी काही प्रॉब्लेम आला तरी, म्हणजे कन्फर्मेशन साठी मी जे क्लासमध्ये सांगतो याचं कन्फर्मेशन तुम्हाला आय एफ एस युपीएससी टॉपर्स वाल्याकडून, तुम्ही म्हणजे सिव्हिलचे जरी टॉपर म्हणले तरी आपल्याकडे 100 रँक वाले पण खूप सारे, 111 प्रत्येक जरड म्हणून एक सर आहेत, त्यांना 460 मार्क आहेत जीएस मध्ये. ते पण आपल्याला आन्सर रायटिंग बद्दल थोडेसे गाईड करतील इथं. त्यामुळे आन्सर रायटिंगच्या बाबतीत निश्चिंत राहावा, तुम्हाला कन्फर्मेशन भेटत जाईल. आणि लास्टला सगळ्यात मोठं कन्फर्मेशन काय, की जे विजनच्या वेबसाईट वरती जे आपल्या टॉपर्स कॉपी भेटतात, त्या आपण स्वतःच्या कॉपी सोबत तर कम्पेअर करू शकतो. आपल्याला एवढी तर आयडिया येते ना, की आपली कॉपी चांगली दिसते की समोरची कॉपी चांगली दिसते. मी फॉरेस्ट्रीच्या बॅच मध्ये तसं दाखवलेलं आहे. ऑल इंडिया 6 रँकरची मी कॉपी दाखवली होती, आणि आपल्या मुलांची कॉपी सोबत ठेवली होती. तर फॉरेस्टची 2025च्या मेन्सच्या स्टुडंटची कॉपी ही युपीएससीच्या 6 रँकर पेक्षा छान दिसू लागली होती, आणि ते क्लासमध्ये मुलांनी ऍक्सेप्ट केलेलं आहे. तर या लेवलचे आन्सर रायटिंग आपण इथं करून घेणार आहोत ऍग्री इंजिनिअरिंग मध्ये, त्याचा काहीच अडचण नाही येणार आहे. याच्यामध्ये डेली आन्सर रायटिंग सोबत फुल वीकली टेस्ट असणार आहेत. वीकली टेस्ट होते, हर संडेला टेस्ट होत राहणार आहे. आणि त्याच्यानंतर 4 फुल लेंथ टेस्ट असणार आहेत. त्यानंतर लास्टला काय, मी तुम्हाला मेंटरशिप सांगितलं, मेंटरशिप बाय आय एफ एस. तुम्हाला जेवढे मी नावं सांगितलेत, म्हणजे एक वेळ असेल की खूप म्हणजे नवीन सिलेबस आलेला आहे राज्यसेवेमध्ये डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न युपीएससी वाला. तर खूप भीती निर्माण होते, भीती निर्माण झाली होती की कशा प्रकारे करता येऊ शकतं, कशा प्रकारे मुलं करतील, याच्याबद्दल भीती होती. तर खूप सारे जे काही ऍस्पिरंट होते, ज्यांनी लास्ट 2-3 वर्षामध्ये सिलेक्शन घेतलेलं आहे युपीएससी मध्ये, ते सगळे मुलं आपल्याला गाईड करायला रेडी आहेत. आणि ते व्हॉलंटरीली रेडी आहेत, आणि ते अवेलेबल पण आहेत आपल्याला. एक आपण एक मेसेज टाकल्यानंतर ते आपल्याला एक 24 आवर्स किंवा 48 आवर्स मध्ये अवेलेबल होता. त्याच्यामुळं त्याच्याबद्दल निश्चिंत राहावा की टॉपर्स गायडन्स बद्दल. आणि एकदम हायेस्ट लेवलचा मी सिलेक्टिव्ह टॉपर ठेवलेले आहेत.
सिलेक्टेड टॉपर ठेवलेले आहेत आणि ज्यांचं ऑथेंटिसिटी आहे, ज्यांचं प्रेझेंटेशन म्हणजे युपीएससीचा कसं असतंय की काही लोकांना इनहेरेंटली ते आन्सर रायटिंगची स्किल असते. ते लोक ते जनरल स्टुडंटला सांगू शकत नाहीत किंवा ऍस्पिरंटला सांगू शकत नाहीत की कशा प्रकारे करायला पाहिजे. पण काही लोकांनी ती स्टाईल इम्प्रूव्ह केलेली असते, ते प्रेझेंटेशन इम्प्रूव्ह केलेलं असतं. तर त्या लोकांना सांगता खूप चांगल्या प्रकारे येतं की कशा प्रकारे इम्प्रूव्ह केलं पाहिजे. तर ही जी प्रोसेस आहे, ही प्रोसेस मेंटरशिप थ्रू आपण करणार आहोत. आपल्याकडे 10 IFS आहेत आणि 3-4 चांगले IAS आहेत, ज्यांना की चांगले चांगले मार्क्स आलेले आहेत. रणजित यादव सर म्हणून महाराष्ट्र केडरचे IAS आहेत. सध्या ते ठाण्याला CO म्हणून आहेत जिल्हा परिषदला. त्यानंतर ओंकार पवार सर आहेत. खूप चांगले चांगले बाकीचे IRS सोबत 2-3 मित्र आहेत, ते आपल्याला सांगतील. म्हणजे कोणाला काही अडचण येणार नाही. आणि लास्टला मी सांगितलं होतं कम्पेअर करायला आपल्याला विजनचं पोर्टल आहे, टॉपर्स कॉपीवाला. त्यामुळे आपण निश्चिंत राहूया. आपल्याला एवढं तर समजतं पाहून की कोणता पेपर बेटर आहे, कोणता नाही. ठीक आहे. तर हे हे झालं आपल्या अॅग्री इंजिनिअरिंगच्या बॅच बद्दलचे इन्फॉर्मेशन. अॅग्री इंजिनिअरिंगची बॅच कधी चालू होते? 12 जानेवारीला सकाळी 11:30 वाजता आपली ही बॅच चालू होणार आहे. आणि याच्या ऍडमिशन साठी तुम्ही या नंबरवरती, खाल्ल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला बाकीची राहिलेली इन्फॉर्मेशन भेटून जाईल. तर आपला सेकंड पॉइंट होता याच्यानंतर की पेपर पॅटर्न कशा प्रकारे आहे, की एक्झामचा पॅटर्न काय आहे. फॉरेस्टच्या अॅग्री इंजिनिअरिंग तर आहे, पण अॅग्री इंजिनिअरिंगचा पेपर किती मार्क्स साठी? 200 मार्क्स साठी. 2 ऑप्शनल आहेत आपले, वैकल्पिक विषय 1, वैकल्पिक विषय 2. तर 200 मार्क्स साठी अॅग्री इंजिनिअरिंगचा पेपर आहे, 200 मार्कासाठी फॉरेस्ट्री आहे. 200 400 मार्क्स मेन्स मिळून आपल्याला मेरिट लागते. तर याच्यामध्ये जे असलेले ऑप्शनल आहेत, हे हा IFS मध्ये 200 400 मार्काचा अॅग्री इंजिनिअर असतो, इथं 200 मार्क मध्येच बसवलेला आहे. तर हे फक्त इकडे एक बदल झालेला आहे, बाकी सगळं सिलेबस ऑलमोस्ट कॉपी पेस्ट आहे जसा तसा, काही एक्स्ट्रा नाहीये. तर हा एक पॉइंट लक्षात घ्या की 400 मार्काचा पेपर आहे आणि 50 मार्काचे मुलाखतीचे गुण आहेत, इंटरव्ह्यूचे गुण आहेत, असे 450 कट ऑफ लागतं. ठीक आहे. यासोबत आपण पुढे पाहणार आहोत की पेपर पॅटर्न कसा आहे. पेपर पॅटर्न कसा आहे, IFS मधला हा सेम UPSC टाइप आहे. फक्त याच्यामध्ये काय केलंय की जे कंपल्सरी क्वेश्चन आहेत 1 आणि 5 कंपल्सरी क्वेश्चन, या कंपल्सरी क्वेश्चन मध्ये पण ऑप्शन दिलेले आहेत, 7 दिलेले आहेत. IFS मध्ये काय, एक सेकंड मी तुम्हाला दाखवतो पेपर पॅटर्न. हा जो पेपर पॅटर्न आहे, हे बघा, हे पूर्ण पेपर आहे, अशा प्रकारे पेपर राहतो. ठीक आहे. हा पेपर आहे क्वेश्चन नंबर 1. याच्यामध्ये 5 क्वेश्चन आपल्याला करायचे आहेत. क्वेश्चन 1 आणि 5 हा कंपल्सरी, 1 आणि 5. आणि ह्याच्यामध्ये 5 करायचे आहेत, कुठले पण 5, एनी 5 आउट ऑफ 7. म्हणजे पूर्ण सिलेबस आपल्याला कंपल्सरी नाही झालेला आता. 7 पैकी 5 करायचे, इथं पण 7 पैकी 5 करायचे. आणि युपीएससी मध्ये ह्या 5 पैकी 5 करावं लागते, तर 8-8 मार्कचे क्वेश्चन आहे. त्यानंतर काय आहे की ह्या 2, 3, 4 मधून जर तुम्ही एक घेतला, हे 1 आणि 2 झाले आणि राहिलेल्या बाकीच्या क्वेश्चन मधून 3 क्वेश्चन करावे लागतील. किती? 5 करायचे. तर या 3 मध्ये समजा तुम्ही हा एक क्वेश्चन सिलेक्ट केला, क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3, तर तुम्हाला ह्या 6, 7, 8 मधून एक क्वेश्चन सिलेक्ट करायचा आहे. आणि जर तुम्ही समजा क्वेश्चन नंबर 4 सिलेक्ट केला एकच ह्यातला, तर तुम्हाला 6, 7, 8 मधून 2 करायचे किंवा 8 केला आणि 6 केला. तर असे मिळून 5 क्वेश्चन करायचे आणि प्रत्येक सेक्शन मधून एक तरी क्वेश्चन करायचा आहे. एकातून 2 केलेत, वरच्या पहिल्या सेक्शन मधून 3 केले तर खाली 2 करायचे आणि खाली 3 केले तर वरती 2 करायचे. क्वेश्चन नंबर 1 कंपल्सरी आणि 2, 3, 4 मधून एक करायचा. तर एकदम सिंपल पॅटर्न आहे, याच्यामध्ये काय कोणाला कन्फ्युजन असण्याची गरज नाही. ऑलमोस्ट आता सगळ्याला हा माहित झालेला आहे पॅटर्न. त्याच्यानंतर आहे आपण डिस्कस करणार आहोत सिलेबस. सिलेबसचं वैशिष्ट्य मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं की जो राज्यसेवेचा ऑब्जेक्टिव्हचा सिलेबस आहे, तोच अॅग्री इंजिनिअरिंगचा सिलेबस बऱ्यापैकी कॉपी पेस्ट केलेला आहे आणि तो इथं रिफ्लेक्ट झाला आहे, इव्हन पेपर मध्ये पण रिफ्लेक्ट झालेला आहे. सगळ्यात पहिले सॉइल अँड वॉटर कन्झर्वेशनचा टॉपिक आहे. तर ह्याच्यामध्ये काय आपण शिकणार आहोत, सॉइल इक्वेशन आहे, डिचेस आहे, कॉन्टूर्स आहे, ट्रेंचेस आहे, बंड्स आहे, व्हेजिटेटिव्ह मेथड्स आहेत, स्पिलवे आहे. जर ह्या विंड इरोजन वाला शेल्टर बेल्ट आणि शेल्टर ब्रेक वगैरे आहे, विंड ब्रेक वगैरे, हे जे टॉपिक आहेत, हे आपण सॉइल अँड वॉटर कन्झर्वेशन मध्ये पाहणार आहोत. तर हा सिलेबस ऑलमोस्ट हा गली गली इरोजन, वॉटर इरोजन, हे सगळे टॉपिक आपण ऑब्जेक्टिव्ह मध्ये पाहिलेला आहे. याच्यामध्ये सिंपल सिंपल आहे आणि स्टार्टिंग आपली सॉइल इरोजन पासून
सॉइल इरोजन डेफिनेशन पासून होते आणि आपण हे सर्व पाहिलेलं आहे तिकडं. त्यामुळे ज्यांनी राज्यसेवेची मेन्स दिलेले आहे त्यांच्यासाठी हा टॉपिक सॉइल इरोजन हा सॉइल अँड वॉटर कन्झर्वेशन हा एकदम इझी टॉपिक आहे. त्यानंतर सेकंड टॉपिक आहे रिमोट सेन्सिंग आणि एरियल फोटोग्राफी. 100% कॉपी पेस्ट आहे ऑब्जेक्टिव्ह मधून. त्याच्यामध्ये फोटो इंटरप्रिटेशन वगैरे जे लास्ट टाइम विचारलं फोटोग्राफी, फोटो रिमोट सेन्सिंग आहे, त्यानंतर GIS आहे, वॉटरशेड डेव्हलपमेंट आहे GIS चा यूज करून. तर हे सगळे टॉपिक ऑलरेडी ह्याच्यामध्ये आहेत, राज्यसेवेच्या ऑब्जेक्टिव्ह मध्ये आहेत आणि ते इकडे पण आहेत. आणि एवढं मी का सांगू शकतोय की मी ऑब्जेक्टिव्हचं राज्यसेवेच्या मेन्सची तयारी केलेली आहे, त्यामुळे मला हा टॉपिक पूर्ण माहित आहे. आणि लास्ट इयर सगळ्या मुलांनी टेस्टिमोनी पण दिलेले आहे की सर खूप सारा सिलेबस सेम आहे, म्हणजे पेपरचा क्वेश्चन विचारण्याचं पॅटर्न पण सेम आहे. फोटो इंटरप्रिटेशन विचारलेलं गेल्या वर्षी 10 मार्च साठी याच्यामध्ये. तर हे जशाल तसे तिकडून कॉपी पेस्ट आहे. त्याच्यानंतर आहे इरिगेशन, इरिगेशन अँड ड्रेनेज. इरिगेशन अँड ड्रेनेज मध्ये हा पण टॉपिक ऑलमोस्ट ऑब्जेक्टिव्ह मध्ये झालेला आहे सगळा. आपण याला डिटेल मध्ये नंतर पाहणार आहोत, पण आता फक्त एक तुम्हाला ओव्हरऑल व्ह्यू देतो मी की कशा प्रकारे हा सिलेबस कॉमन आहे आणि कशा प्रकारे सोपा जाऊ शकतो. हा इरिगेशन अँड ड्रेनेज वाला पॉइंट आहे. ड्रिप इरिगेशन, त्यानंतर स्प्रिंकलर इरिगेशन, त्यानंतर मायनर इरिगेशन आहे, ही रिक्लेमेशन ऑफ सलाइन अल्कलाइन सॉइल आहे. हे सर्व टॉपिक्स आपल्याला ऍग्री GS4 मध्ये झालेले आहेत ऑब्जेक्टिव्हच्या. हे जशाला तसे रिपीट झालेले आहेत तिकडं. त्याच्यामध्ये काहीच मेथड चेंजेस नाही आहेत, काही नाही. पूर्णच्या पूर्ण सिलेबस हा तिकडला कॉपी पेस्ट झालेला आहे इरिगेशनचा. त्यानंतर ऍग्रिकल्चर स्ट्रक्चरचा एक टॉपिक आहे आपल्याकडे. तर ऍग्रिकल्चर स्ट्रक्चर, फार्म स्ट्रक्चर वगैरे आहे की डेअरी बांध वगैरे, डेअरी बांध म्हणजे गोठा वगैरे कसा, फार्म हाऊस कसं बनवलं जातं, हे एकदम आपल्या गावाकडलं गेट वगैरे, पोल्ट्री फार्म कसे बनवतात, गोट फार्म कसं केलं जातं, हे एकदम सिंपल सिंपल गोष्टी आहेत. आणि हा GS टाईप आणि CSAT टाईप आहे. ह्याच्यामध्ये थोडंसं कॅल्क्युलेशन आहेत, मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन आहेत आणि सोपेवाले आहेत. की तुम्हाला समजा फेन्सिंग करायची, तर फेन्सिंग साठी लागणारे वायरची किंमत एवढी एवढी आहे, एवढं एवढं मीटर वायर लागतंय. त्यानंतर गेट एवढं एवढं मीटर प्राइस आहे. त्यानंतर काय आहे की खड्डे खणण्यासाठी, डिचेस घेण्यासाठी किती पैसे लागणार आहेत, लेबर कॉस्ट किती आहे, या सर्व गोष्टीचं कॅल्क्युलेशन करायचे, जसं की आपण ह्याच्यामध्ये CSAT मध्ये करतो. तर हा सेक्शन एकदम सोपा आहे. सेक्शन हे त्याच्यामध्ये कोणालाच काही अडचण येणार नाही, एकदम सोपा सिलेबस आहे. त्यानंतर पुढचा सेक्शन B मधला सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट आहे की फार्म पॉवर अँड मशिनरी. फार्म पॉवर मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे इंजिन. इंजिन मध्ये कुठलं की डिझेल इंजिन, IC इंजिन जे टॉपिक आहे, डिझेल आणि पेट्रोल इंजिनचा पूर्णच्या पूर्ण टॉपिक याच्यामध्ये आहे. त्यानंतर ट्रॅक्टरचा पूर्ण टॉपिक आहे, ट्रॅक्शन वगैरे, हे ट्रॅक्शन थेरी, हे सगळं एकदम सोपं सोपं आहे. हार्वेस्टर आपण पाहिलेला आहे गावाकडे, थ्रेशर पाहिलेला आहे, कंबाईन इक्विपमेंट पाहिलेलं आहे. हे सर्व इक्विपमेंट हे पूर्ण इथपर्यंत मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा सिलेबस आहे. ज्या लोकांचं मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे ना, त्या लोकांसाठी हा पॉइंट खूप इझी जातो, इझी. आणि जो पार्ट सेक्शन ह्यातला पार्ट B आहे ट्रॅक्शन थेरी पासून, हा एक जनरल थोडस आहे. ह्यातलं काही GS टाईप आहे, काही थेरी आहे. तर एकदम सोपा आहे तो, पण त्याच्यामध्ये काही अडचण येणार नाही. जसं हा टॉपिक IC इंजिन वाला टॉपिक किंवा इंजिन वाला टॉपिक जसं मेकॅनिकल वाल्यांना सोपा जातो, तसा इरिगेशन आणि सॉइल इरोजन वाला टॉपिक हा सिव्हिल इंजिनिअरिंग वाल्या लोकांना एकदम सोपा जातो. सॉइल आणि इरिगेशनचा टॉपिक सिव्हिल इंजिनिअरिंग वाल्यांना सोपा जातो. तर हे दोघांसाठी हे विन विन सिच्युएशन आहे. काही टॉपिक मेकॅनिकल वाल्यांना सोपे जातात, काही यांना सोपे जातात. त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे अॅग्रो एनर्जी. आणि अॅग्रो एनर्जी मध्ये ऑलरेडी सगळे बायोडिझेल असेल, बायोमास आहे, त्यानंतर डीसी मशीन आहे, गॅसिफिकेशन आहे. हे सर्व टॉपिक्स हे जी ह्याच्यामध्ये अॅग्री इंजिनिअरिंगचे टॉपिक सर्वच्या सर्व ऑब्जेक्टिव्ह मध्ये ऑलरेडी कव्हर झालेले आहेत. आणि गेल्या वर्षी बायोगॅसचा क्वेश्चन विचारला होता KVIC चा, तर तो जसा तसा मी पूर्ण त्याचे डायग्राम वगैरे सगळं एक्सप्लेन, मेकॅनिझम एक्सप्लेन करून दिलं होतं, मिथेनायझेशनच्या वगैरे. तर हे सर्व जशाल तसं कॉपी पेस्ट झालेला सिलेबस आहे तिकडला अॅग्रो इंजिनिअरिंग. याच्यामध्ये बघा बायो हायड्रोजन, सोलार, त्यानंतर बायोगॅस एनर्जी, हे सर्वच्या सर्व गॅसिफिकेशन ऑफ बायोमास, हे सर्वचे सर्व टॉपिक तिकडून कॉपी पेस्ट झालेले आहेत. याच्यामध्ये कोणाला काय अडचण येणार नाही. सगळ्यात थोडासा वेगळा टॉपिक आहे ऍग्रिकल्चर प्रोसेस इंजिनिअरिंग. तर आता याच्यामध्ये थोडस इंटरेस्टिंग टॉपिक आहे. आता त्याच्यामध्ये जास्त काही कॅल्क्युलेशन नाहीये, तर न्यूमेरिकल आले तर इझी न्यूमेरिकल. तर सगळ्यात मेन काय आहे की पनीर कसं बनवायचं आहे, त्यानंतर चीज कसं बनवलं जातं, आईस्क्रीम कशी बनवली जाते,
तर जे काही राईस ब्रेन आहे त्याच्यापासून ऑइल कसं काढलं जातं, आपण जे काही शुगर केन इंडस्ट्री आहे, शुगर केन इंडस्ट्रीमध्ये इथेनॉल कसं काढलं जातं, शुगर कशी काढली जाते, या ज्या काही सगळ्या प्रोसेस आहेत त्या ऍग्री इंजिनिअरिंग प्रोसेस मध्ये पाहिलेल्या आहेत. म्हणजे मोस्टली तर पहिलं तर सगळ्यात मला वाटतं क्वेश्चन याच्यावरती येईल पुढच्या वर्षी, तो इथेनॉल मेकिंगची प्रोसेस मेकॅनिझम विचारलं जाईल, जे फर्मेंटेशन करून करतो आपण ते, आणि जे ऑलमोस्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर ह्याच्यामुळे ऍग्री इंजिनिअरिंग, ऍग्रीकल्चर प्रोसेसिंग इंजिनिअरिंग आहे, ते पण सोपं आहे टॉपिक, त्याच्यामध्ये काहीच अडचण येणार नाही कोणाला. आणि सगळ्यात थोडासा इन्स्ट्रुमेंट, लास्टचा टॉपिक आहे इन्स्ट्रुमेंटेशन, कम्प्युटर ऍप्लिकेशन ऍग्रीकल्चर इंजिनिअरिंग. तर हा कम्प्युटरचा पार्ट आहे थोडासा, जे की बऱ्याच लोकांनी सरळ सेवा वगैरे करताना हा कम्प्युटरचा पार्ट केलेला आहे. तसंच राज्यसेवेमध्ये बी थोडासा टेक्नॉलॉजीमध्ये हा कम्प्युटरचा पार्ट केलेला आहे. तर यातल्या काही गोष्टी असतील, किंवा आपण ह्याच्यामध्ये पाहिलेलं सायन्समध्ये, फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये थोडं थोडं पार्ट केलेला आहे ह्यो. आपण हा थोडंसं बघू, आणि जो जमणार नाहीये ते आपण स्किप करू. जसं की सेक्शन क्वेश्चन नंबर 1 हा कंपल्सरी कंपल्सरी जरी असला तरी त्याच्यामध्ये 7 क्वेश्चन आहेत, 7 पैकी 5च लिहायचे. पूर्णच्या पूर्ण क्वेश्चन 1 कंपल्सरी नाही, त्याचे 5 लिहायचे. तर यातला काही आपण पोर्शन सोडू शकतो, पण वरच्या 7 चे 7 टॉपिक आहेत, हे आपण कम्प्लिटली कव्हर करता येऊ शकणारे टॉपिक आहेत, आणि इझी टॉपिक आहेत. सो कुणीही ऍग्रीकल्चरच्या सिलेबसला घाबरून जायची गरज नाही. ऑलमोस्ट 70% सिलेबस हा ऑब्जेक्टिव्हचा सिलेबस कॉपी पेस्ट झालेला आहे इकडे. फक्त मी तुम्हाला, मला माहित असल्यामुळं, मी स्वतः ऑब्जेक्टिव्हच्या मेन्सची तयारी केलेली असल्यामुळे GS4 मला पूर्ण माहित आहे. तर त्याच्यामुळे मी तुम्हाला हे सगळं सांगू शकतोय. हे दुसरं कोणी सांगू शकणार नाही. म्हणजे IFSचे मी स्वतः इंटरव्ह्यू दिलेले आहेत. स्वतः सिव्हिल सर्व्हिसचे इंटरव्ह्यू दिलेले आहेत. मी राज्यसेवेचे प्रिलिम्स दिलेले आहेत, मेन्स दिलेले आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टीचं जेव्हा कल्मिनेशन होतं, तेव्हा या प्रकारे आपण इकडं कनेक्शन बनवू शकतो. आणि हे कनेक्शन बनवण्यासाठी मी लास्ट इयर 4 दिवसामध्ये मुलांना सांगून सक्सेसफुल झालो होतो. ऑलमोस्ट माझ्याकडे 8 ऍडमिशन होते. 8 मधल्या ऍग्री इंजिनिअरिंगला 8 ऍडमिशन मधल्या 7 लोकांचं सिलेक्शन झालेलं आहे. त्यांना सगळ्याला पोस्ट भेटलेले आहे. त्याच्यामुळे बिलकुल काही काळजी करायची गरज नाहीये. आणि आपण हा सिलेबस ऑलमोस्ट फेब्रुवारी एंड पर्यंत कंप्लीट करणार आहोत. फेब्रुवारी एंडच्या अगोदरच हा सिलेबस कंप्लीट होईल, जेणेकरून तुम्हाला 2 महिने रिव्हिजनला भेटतील. ठीक आहे. आणि लास्टला एक पॉईंट राहिलेलं होतं, मी सांगितलं होतं की तुम्हाला, की आता नीती आयोग का जॉईन करायचंय. नीती आयोग जॉईन करण्याचं मला वाटतंय सगळ्यात इम्पॉर्टंट कारण तर एकच असू शकतंय, की हा आमचा गेल्या वर्षीचा रिझल्ट. जर ऑलमोस्ट जर कोणी गेल्या वर्षीचा रिझल्ट पाहिला असेल, तर महाराष्ट्र स्टेट टॉपर आहे श्रीजित पाटील, हा आमचा स्टुडंट होता. त्याच्यानंतर महाराष्ट्र एक रँकर EWS मध्ये रोहित पॉल सर हे आमच्याच बॅचचे स्टुडंट होते. त्यानंतर 22 रँकर जे आहेत निकेतन सर, ते आमच्याच बॅचचे आहेत. किशोर नलवडे सर 25 रँकर आमच्याच बॅचचे आहेत. सुरोशे सर माझेच मित्र आहेत, 10 रँक आहेत. त्यानंतर विशाखा मॅडम ह्या 11 रँकर आहेत, त्या पण आमच्याच बॅचच्या आहेत. त्यानंतर 37 रँक विशेष म्हणजे ज्यांनी की कधीच डिस्क्रिप्टिव्हच्या कुठल्याही प्रकारचा पेन उचलला नव्हता, असे अक्षय खंडागळे सर आमच्याच बॅचचे होते. त्यांचा पण ऍग्री इंजिनिअरिंगचा ऑप्शन होता. निकेतन सर 22 रँकर, त्यांचा ऍग्री इंजिनिअरिंग होता. किशोर नलवडे सर त्यांचा ऍग्री इंजिनिअरिंग होता. रोहित पॉल सर त्यांचा ऍग्री इंजिनिअरिंग होता. त्यानंतर 10 रँकर सुरोशे सर त्यांचा ऍग्री इंजिनिअरिंग होता. आणि 3 रँकर पण आमचाच होता. 5 रँकर पण आमचा होता. म्हणजे महाराष्ट्रामध्ये एकमेव असा क्लास होता की ज्यांनी एक 10 दिवसामध्ये 2 ऑप्शन मी बऱ्यापैकी इथं क्लासमध्ये घेऊन मुलांना रिझल्ट ओरिएंटेड सक्सेस मिळवून दिलेलं होतं. तर हे गेल्या वर्षी फक्त मुलं कसं आहे, की गेल्या वर्षी पण क्वालिटीचे मुलं होते. 50 जागा असल्यामुळे जे काही क्रीम होती ती क्रीम होती. आणि क्रीम असते ती खूप खतरनाक असते. क्रीमची जी ऑब्झर्व करण्याची कॅपॅसिटी असते ना, ती बेकार असते. जर समोरचं सांगणारा जर चांगला असेल, तर ती क्रीम आहे ती काही पण ऑब्झर्व करू शकते. ब्रेन एकदम स्ट्रॉंग असतो त्यांचा. आणि गेल्या वर्षी कसं टाइम कमी असल्यामुळे सगळेच अलर्ट होते. तर गेल्या वर्षी ह्या लोकांना खूप फायदा झालेला आहे या बॅचचा. तर मला वाटतं तुम्ही थोडंसं त्यांच्याकडून पण एक कन्फर्मेशन घ्या. कोण ना कोण तर तुमच्या ओळखीचं आहे. तुम्ही एकदा कन्फर्मेशन घ्या. आमचे लास्ट इयरचे बॅचचे जे व्हिडिओ आहेत, आमचं जे काही फेलिसिटेशनचा प्रोग्राम झालेला आहे, त्याच्यामधला तो व्हिडिओ तुम्ही पहा, जो आम्ही ग्रुपवर टाकलेला आहे. आणि काही अडचण आली तर या नंबर खाली दिलेला नंबर आहे, त्याच्यावरती तुम्ही सरांशी इन्क्वायरी करू शकता आणि ऍडमिशन घेऊ शकता. आणि लास्टला सांगायचं झालं तर हे माझ्याबद्दल इन्फॉर्मेशन देतो थोडंसं, की माझं नाव महेंद्र बिक्कड आहे. मी UPSCच्या सिव्हिलचे एक इंटरव्ह्यू आणि इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसचा 2 इंटरव्ह्यू दिलेले आहेत. आणि मी सिव्हिलच्या 6 मेन्स लिहिलेल्या आहेत. आणि ह्या 6 मेन्स लिहिताना मी वेगवेगळ्या 3 ऑप्शन मधून ह्या मेन्स लिहिलेल्या आहेत. सो मला थोडासा डायव्हर्स एक्सपिरियन्स आहे. तर याचा फायदा मला पूर्णपणे तुम्हाला द्यायचा आहे.
आणि माझा जो काही एक्सपिरियन्स आहे, आम्ही काही कमर्शियल नाही आहेत. आमचा कुठलाही कमर्शियल अजेंडा नाहीये. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे, की जो बी काही एक्झाम होणार आहे, त्या एक्झाम मध्ये रिअल लेव्हलची कॉम्पिटिशन आली पाहिजे. एमपीएससीच्या ऑब्जेक्टिव्हच्या मुलांना युपीएससीच्या मुलांसोबत कॉम्पिटिशन करता यायला पाहिजे. आणि मी तुम्हाला आता ह्या फॉरेस्ट्रीच्या बॅच नंतर मी सांगू शकतो, की 100% IFSच्या मुलापेक्षा बी छान आपले मुलं लिहित आहेत एमपीएससी ऑब्जेक्टिव्ह वाले. सो लवकरात लवकर आपला प्रिपरेशन तुम्ही फॉरेस्टसाठी स्टार्ट करा. 144 जागा आहेत. त्याचा सगळ्यांनी मला वाटतंय, की आपल्या आपल्या करिअरमध्ये ग्रोथ करण्यासाठी एक गोल्डन अपॉर्च्युनिटी आलेला आहे. फॉरेस्ट मधले आर-एफ-आय वन ऑफ द बेस्ट पोस्ट आहे. म्हणजे कधी-कधी तर लोकं म्हणतात, की एस पेक्षा आर-एफ चांगले आहे. सो मला वाटतंय, की कुणीही अपॉर्च्युनिटी न घालवता स्टार्ट केला पाहिजे. कुठल्याही प्रकारे तुम्ही कट ऑफच्या कन्फ्युजनमध्ये राहू नका. कट ऑफ 115च्या वरती जाणार नाहीये. म्हणजे हायेस्ट लेव्हल मी तर 110-11 10-11च म्हणतोय. पण तरी पण 115 पर्यंत जाऊ शकतो समजा लयच वर्स्ट सिच्युएशन काही झाली तर. जशा प्रकारे मुलांचे मार्क्स कमी झालेले आहेत, त्याच्या प्रकारे तर मला वाटत नाही, की 110 क्रॉस करेल. 111-12 हार्डली 12 पर्यंत जाईल. तर 112च्या वरच्या सगळ्या मुलांनी व्यवस्थित प्रकारे आपले गटकचा पेपर देऊन हे फॉरेस्टचं प्रिपरेशन स्टार्ट करावं. आणि काही कोणाला अडचण असेल तर तुम्ही डायरेक्ट इथं कॉन्टॅक्ट करा. मी इथं अवेलेबल आहे. सर अवेलेबल आहेत. सो आपण भेटूया क्लासमध्ये 12 तारखेला. थँक यू.